नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच विचित्र असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे, ज्याची तुम्ही कल्पना सुद्धा केली नसेल प्रेक्षकांनो. तर आता नेमकं काय घडतं सगळं डिटेलमध्ये बघूया. तर आपण पाहिलं की गुंड आता पार्थवरती हमला करत असतात, पण तोच वार आता काव्य झेलते. तिच्या डोक्याला चांगलाच मार लागतो आणि ती कोसळून खाली पडते. ती आता पार्थच्या मिठीत असते. पार्थला काय करावं काहीच कळत नसतं, त्यामुळे तो सरळ आता घरी फोन करतो, जीवाला फोन करतो, कारण त्याला काही करून काव्याला दवाखान्यात घेऊन जायचं असतं, तिला ऍडमिट करायचं असतं. पण तो इथे मात्र या जीवाचं काय भलतंच चाललेलं असतं. त्याला मात्र नंदिनीकडून डिवोर्स हवा असतो. तो डिवोर्स पेपर नंदिनीच्या हातात देतो आणि बोलतो, नंदिनी. नंदिनी म्हणते, अहो जीवा एकदा माझं ऐकून तरी घ्या. पण जीवा काहीच ऐकायला तयार नसतो. तो बोलतो, हे बघ नंदिनी, मला जे काही ऐकायचं होतं ना, मी ते ऐकून घेतले. आता मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही. गपचूप साईन कर. इकडे आता पार्थ विचार करतो, तू हा जीवा का फोन उचलत नाही, मला घरच्यातल्या लोकांना सांगायचं आहे. त्यामुळे तो आता नंदिनीला फोन करतो. नंदिनी आता डिवोर्स पेपर वरती साईन करणारच असते, तेवढ्यात तिचा मोबाईल वाजतो. नंदिनी फोन रिसीव्ह करते आणि तिला जे काही कळतं ते ऐकून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिला कळून चुकलेलं असतं की काव्याला खूप मार लागलेला आहे. नंदिनी मात्र खूप हायपर झालेली असते. ती बोलते, पार्थ हे काय बोलतोय, तुम्ही थांबा, आम्ही तिकडे येतो. तेव्हा पार्थ बोलतो, हे बघा, आता इकडे येण्याची काहीच गरज नाही. मी अँब्युलन्सला कॉल केलेला आहे, ते येतच असतील. तुम्ही डायरेक्टली सिटी हॉस्पिटलमध्ये या. आणि हे ऐकून तर नंदिनीला खूप मोठा शॉक बसतो. तिच्या हातातला मोबाईल खाली पडतो. ते पाहून मालिनी बोलते, काय झालं नंदिनी, काय झालं नंदिनी, सांगशील का? तेव्हा नंदिनी बोलते, काव्याची अपघात, काव्यावरती वार झालेला, चला पटकन. आणि मग काय, तो डिवोर्सचा विषय तिथेच राहतो, साईन करायचा विषय तिथेच राहतो आणि ते तिघे सिटी हॉस्पिटलमध्ये निघतात. सगळेच आता सिटी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. सगळेच फारच घाबरलेले असतात. काव्याला सरळ ऑपरेशन थिएटर मध्ये नेलेलं असतं. तिच्या डोक्यातून खूपच ब्लड लॉस झालेला असतो. डॉक्टर तिच्या इलाज करत असतात, तिचे ऑपरेशन करत असतात. इकडे आता घरातली सगळी मंडळी हॉस्पिटल साठी पळालेली असते. बरोबर आता हे सगळं आशा पाहते. तेवढ्यातच तिथे स्वत्या रम्या दोघे येतात व स्वत्या बोलते, आशा काय झालं, हे सगळं कुठून पळून गे? तेव्हा आशाताई बोलते, लय मोठा कांड झालाय तिकडे, काव्याताईचा लय मोठा अपघात झालाय आणि त्याला सिटी हॉस्पिटल मध्ये बघायला हे सगळे निघालेले. हे सगळं ऐकून स्वतःचे तर इतका आनंद झालेला असतो, पण आशा समोर आनंद व्यक्त करता कसं